अजित पवारांनी दिल्लीत घेतली अमित शहांची भेट. स्वतंत्र लढल्यास काय स्थिती होईल यावर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती. तर वंचित एमआयएमला सोबत घेऊन तिसरी आघाडी करण्याची अजित पवारांची तयारी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावर आज सुनावणी. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष. आदित्य ठाकरेंचा आजपासून विधानसभा दौरा सुरू होणार. कर्जत उरणमध्ये घेणार पदाधिकारी मेळावा. संभाजीराजेंच्या आंदोलनानंतर विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात. आजही कारवाई सुरू राहणार. तर इंडिया आघाडीचे नेते आज विशाळगडाच्या पायथ्याशी पोहोचणार. वादग्रस्त आयएएस प्रोबेशनरी पूजा खेडकर यांच्या वाशिममधील शासकीय विश्रामगृहात पोलिसांची टीम दाखल. कुटुंबाबाबत चौकशी करण्याची शक्यता. तर पूजा खेडकरांचं दिव्यांग आणि ओबीसी प्रमाणपत्र तपासलं जाणार असल्याची माहिती. मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर पनवेल नजीक पंढरपूरला जाणाऱ्या खासगी बसचा अपघात. ट्रॅक्टरला धडकून बस 20 फूट खोल कोसळली. अपघातात 3 भाविकांसह 5 जणांचा मृत्यू, 7 गंभीर जखमी. जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक. 4 जवान शहीद झाल्याची माहिती. सर्च ऑपरेशन सुरू. राज्यात मोसमी पावसाची सर्वदूर हजेरी. सरासरीच्या 15% अधिक पाऊस. विदर्भ, सातारा, नंदुरबार, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा.